महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट। छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटलं नाही, यामुळे छगन भुजबळ घेणार आहेत मोठा निर्णय। नक्की छगन भुजबळ काय म्हटले हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। एकेकाळी अजित पवार गट यांनी वेगळा गट केल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना साथ दिली। परंतु आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचं मंत्रिपद कापलं आहे। त्यामुळे छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात। त्यांनी दिलेले पत्रकारांना आपली डिबेट ती खरोखरच सोशल मीडियावरती व्हायरल झाली। त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी जाहीरपणे आपली नाराजगी व्यक्त केली। मी खेळण्यातलं खेळणं आहे का अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं। त्यानंतर बातमी सुद्धा आली की छगन भुजबळ नागपूरच्या अधिवेशनाला सुद्धा जाणार नाहीत। पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, एवढा लासलगावला जाऊन मी लोकांची मतं घेईन, त्यांचे विचार ऐकेन, त्यानंतर मी पुढची भूमिका स्पष्ट करेन। त्यामुळे आता छगन भुजबळ नक्की मोठा निर्णय कोणता घेतात, काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा सस्पेन्स सुद्धा वाढलेला पाहायला भेटतोय। त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगते ती अजित पवार गटातून खरोखरच छगन भुजबळ बंड करणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। यामुळे नाराज छगन भुजबळ यांनी येत्या 18 तारखेला नाशिक येथे 11 वाजता मेळावा भरवलेला आहे। तर या मेळाव्यामध्ये ते आपला निर्णय घेतील। तर छगन भुजबळ यांनी जर राष्ट्रवादी अजित पवार गटातून जर बंड केलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील अशी सुद्धा चर्चा वर्तवली जात आहे। नक्की छगन भुजबळ काय बंड केल्यानंतर होईल, कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गट फोडण्यामध्ये सक्षम आणि एकदम चांगलं नेतृत्व म्हणून ओळखले जातात। तर छगन भुजबळ यांच्या या भूमिकेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।